2027 मध्ये ज्या नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या कुंभमेळ्याची गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर नाशिकमध्ये तयारी सुरू आहे, ते नाशिक सध्या संपूर्ण राज्यभरात गाजतंय ते शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे। शहरात पहिल्याच पावसात ज्या पद्धतीचे खड्डे पडले त्यामुळे जवळपास 6 नाशिककरांना आपला जीव गमवावा लागला आणि यानंतर नाशिककरांच्या संयमाचा कडेलोट झाला। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत ताशेरे ओढले। लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले आणि एवढंच नाही तर मागणी देखील केली की MNGLच्या माध्यमातून जे शहरात खोदकाम सुरू आहे, ज्या पद्धतीचा अंधाधुंद कारभार सुरू आहे त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे। पहिल्यांदाच महापालिकेच्या महासभेमध्ये MNGLचे अधिकारी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील उपस्थित होते। MNGLचे अधिकारी किती मुजोर आहेत याची चर्चा आत्तापर्यंत होत होती, मात्र त्याचा प्रत्यय त्यावेळेला आला जेव्हा खुद्द गिरीश महाजन यांनी MNGLच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवून सुद्धा MNGLचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही। आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी सध्या नाशिक शहराची परिस्थिती आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर एवढा सगळा गोंधळ उडाल्यानंतर आज MNGLचे अधिकारी नाशिकमध्ये आले। MNGLचे MD आणि महापालिकेच्या आयुक्त यांच्यात बैठक पार पडली आणि त्यामध्ये महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन या संदर्भात आता येणाऱ्या काळामध्ये MNGLला चांगलंच दरडावलं। शहरात ज्या पद्धतीचे कामं सुरू आहेत त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उशीर होत असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। आत्तापर्यंत 2 लाख लोकांपर्यंत MNGLचं कनेक्शन पोहोचणं अपेक्षित असताना फक्त 44,000 लोकांपर्यंत हे कनेक्शन पोहोचलं आहे। एवढंच नाही तर MNGLचे अधिकारी सांगतायत की आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी शहरातले रस्ते खोदावे लागतील। त्यामुळे संतप्त झालेल्या महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी MNGLच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे सगळे कामं झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील आयुक्तांनी या ठिकाणी स्पष्ट केलं। एवढंच नाही तर हे सगळे कामं सुरू असताना सुद्धा शहरात ज्या ठिकाणी रस्त्यांचे कामं पूर्ण झालेले असतील त्या रस्त्यांना सुरू करा, जेणेकरून महापालिकेच्या हद्दीत शहरात वाहतूक कोंडी होणार नाही अशा देखील सूचना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत। एकूणच महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन आता या MNGLच्या सगळ्या प्रकरणाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे। या सगळ्या एजन्सीजमध्ये कुठेतरी समन्वय राहील यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतल्याचं बघायला मिळत आहे। आत्तापर्यंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून 5,000 खड्डे बुजवले गेल्याचा दावा केला गेला आहे आणि येणाऱ्या दिवसात शहरातले उर्वरित खड्डे देखील बुजवू आणि शहरातले रस्ते चकाचक करू असं महापालिका आयुक्त म्हणतायत। त्यामुळे उशिरा का होईना MNGLच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे। महापालिकेच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि आयुक्तांनी दबाव टाकल्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात किमान खड्डे लवकरात लवकर बुजतील आणि सिंहस्थाच्या कामांना पुन्हा गती मिळेल अशी शक्यता वर्तवली तर ती चुकीची ठरू नये। कॅमेरा पर्सन योगीसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।